महाचिंतने 29वे वर्ष त्या महाचिंतनेच्या संमेलनामध्ये आपण आजच्या प्रथम दिवसाच्या समारोपी सत्रामध्ये आहोत आणि तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मी नामधारी माणूस बसतो इथे, वक्त्याने विचार आपले मांडलेले, मला नवीन काही तुम्हाला सांगायचं नाही. मानभावी मराठी सरस्वतामध्ये ज्यांच्या कसदार लेखणीने उज्ज्वल आणि भरीव स्वरूपाची उज्ज्वल अति श्रीमंत अशी भर पडलेली आहे, त्या साहित्याचं मूल्यमापन मूल्यांकन इथे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये डॉक्टर प्राध्यापक राजेंद्रजी राऊत सर यांनी प्रथम झांजर कादंबरीच्या माध्यमातून आपल्यापुढे विश्लेषित केला. आणि दुसरे वक्ते आता हाडाचे प्राध्यापक आहेत, ते सर्व त्यांच्या पाठांतर आहे. त्यांच्या गुणांना अगदी वाहवा द्यावी हे अस्वाभाविक आहे, पण ते अप्रतिम असं आहे. सर्व त्यांची मांडणी देखील, साहित्य तर अप्रतिम आहेच आहे, रचना अप्रतिम आहेच आहे, पण मांडणी देखील अतिशय या वक्त्यांनी डॉक्टर कोमल ठाकरे सर जे मराठी भाषा विद्यापीठाचे डीन आहेत, त्यांनी अतिशय उत्तमरित्या आपल्या मनाचा ठाव घेईल या पद्धतीने त्यांनी ते मांडलेलं आहे. प्रथमतः ती कादंबरी आहे की महानुभाव साहित्य विश्वामध्ये कादंबरीची सुरुवात हा नवाच प्रयोग आहे. कारण आतापर्यंत आपण जे पाहिलं आणि ऐकलं अभ्यासलं, जी एवं परंपरेने आलं, त्याला एक नवा रूप नवा आयाम देऊन नव्या पद्धतीनं मानवाव साहित्य नव्या पद्धतीनं मांडण्यात, मानवाव तत्वज्ञान मानवाव विचार हा नव्या पद्धतीनं आणि सहज सोप्या रीतीने मांडण्याचा जो प्रयत्न मानव साहित्य विश्वामध्ये घडून आला, आधुनिक काळामध्ये ही क्रांती घडली आणि त्याचं खूप मोठं महत्वाचं स्थान आणि मोल या कादंबरीकडे जातं. ते सरांनी नमूद केलेलं आहे की त्याच्याची पात्राची मांडणी, शब्दांची वीण, प्रसंगाची गुंफण ही जर आपण पाहिली ती अतिशय लक्षवेधी आहे. आपण जेव्हा ती कादंबरी वाचायला सुरुवात करतो आणि कुठंच थांबू नये कुठं असं वाटतं. ते निसर्गाच्या वातावरणात लिहिलेलं, ते वैराग्य बाबांचं वैराग्यवन, त्याचा प्रत्यक्षात अप्रत्यक्ष झालेला प्रभाव, त्या सागर या मुलावर झालेला प्रभाव आणि सागरच्या वाणीमधून श्रवणार म्हणजे दुसऱ्या टप्प्यातलं जे निरूपण आहे ते किती प्रचोदक आहे. या कादंबरीतून त्या पात्राच्या मुखातून म्हणजे त्याची जी त्या व्यक्तीचं वैशिष्ट्य, त्याचा अंतरंग बाह्यरंग, त्याचा प्रभाव, त्याच्या साधनेवरचा, त्या साधनेचा प्रभाव शब्दावर आणि त्या शब्दाचा प्रभाव त्या श्रोत्यावर, अशी ती स्तरित मांडणी झालेली आहे की ती अप्रतिम अशी आहे. सरांनी ती नमूद केलेली आहे. आणि त्यामुळे विविध पात्र, कादंबरी म्हटलं की विविध पात्र असतात, त्या पात्रांची गुंफण तुम्हाला मी सांगितलेली आहे की की याच्यामध्ये या कादंबरीने काय अजून काय सांगितलं की नवीन संदेश देण्याचा प्रयत्न केला. असा कादंबरी नवीन संदेश प्रयत्न केला की तुम्ही कोणाला जवळचा आणि दूरचा समजू नका. तत्वज्ञान जाणण्यासाठी जर कोणी जवळ येत असेल आणि श्रद्धानिष्ठाने ऐकत असेल तर त्याला कुठल्या अटीमध्ये त्याला बसू नका. हा जो संदेश आहे तो नवा संदेश आहे आणि नव्याने दिलेला संदेश आहे. तो बाबांनी दिलेला त्याचं आरेखन इथं प्राध्यापक राऊत सरांनी त्याचं अतिशय आपल्या सुचक अशा शब्दांनी त्याचं आरेखन केलेलं आहे. आणि या ठिकाणी आपल्याला माहित आहे की या झांजर या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा देखील पुरस्कार मिळाला आहे. तत्वज्ञान क्षेत्रामध्ये म्हणजे कादंबरीच्या क्षेत्रामध्ये तत्वज्ञान मांडणार ही पहिला हे संहिता आहे, पहिली साहित्य कृती आहे की जी मानव संप्रदायाने तत्वज्ञानावरची कादंबरी दिली. ही मानव साहित्यातली पहिली साहित्य कृती आहे आणि त्याचा पहिला आणि शेवट असा तो अप्रतिम असा ग्रंथ तो आहे की जो हवासा वाटतो, वाचावा असं वाटतो. त्यातले भाव भावना, त्याचे परिणाम, त्या पात्रावर होणारा परिणाम, त्या पात्रामध्ये घडून येणारे सकारात्मक नकारात्मक जे वेव्स आहेत ते लेखकांनी टिपलेले. आपल्याला जे वाटतं, आपल्याला जे भासतं, आपल्याला जे मनचिंतन असतं, लेखकाचा जो मनपिंड आहे तो किती संवेद आहे तो या कादंबरीतून ओतप्रोत कसा दिसून येतो हे सरांनी आपल्या मांडणीमध्ये व्यक्त केलेलं आहे. दुसरा विषय या ठिकाणी जो होता ती ललित साहित्याच्या अंगाने. बाबांचा मनपिंड हा ललित स्वरूपाचा आहे.
ललित साहित्याच्या सृजनाची जी पार्श्वभूमी आहे, जी पृष्ठभूमी आहे, ते बाबांचं मन आहे आणि ते सारखं सारखं ओढ घेत असतं. जे जे दिसेल, जे जे भासेल, जिथे काही प्लस मायनस आहे आणि जे वाटतं सकारात्मक वाटतं, नकारात्मक वाटतं, त्याच्याविषयी जे त्यांचा आविष्कार आहे, तो आविष्कार ते दमदारपणे आपल्या काव्याच्या माध्यमातून, ललिताच्या माध्यमातून, त्यांची बोली भाषा ही लालित्यपूर्ण असते, सहज मनाचा ठाव घेणारी, सहज एक एक वाक्य त्यांचा मनाचा ठाव घेणार असतो आणि त्याचाच परिणाम, त्याचा आविष्कार त्यांच्या साहित्यातून घडून आलेला आहे. ती मनाचा ठाव घेणारी भाषा, गोड अशी शब्दकळा, मधुर अशी शब्दकळा, गोड अशी शब्दकळा आणि तिचा जो संगम, या भाषेचा संगम आपल्याला या त्यांच्या ग्रंथामध्ये दिसतो. मग त्यांच्या रचनेचे वैविध्य आहे, ते ललित स्वरूपाचं तर लेखन करतातच करतात, ते गद्य स्वरूपात करतात, पद्य स्वरूपात करतात. त्यांच्या ललित गद्य साहित्यावर म्हणजे ओथंबावर माझं एक मागे एक परीक्षण मी लिहिलं होतं, ते माझ्या खंड 1 मध्ये आहे, जिज्ञासा खंड 1 मध्ये आले. त्यानंतर अभंग मी सहज कुठेतरी एका आश्रमात गेलो आणि त्या महिला सुंदर चालीबद्ध अतिशय सुंदरपणे ते गायन करत होत्या. त्याने ते अभंग गायले आणि मी म्हटलं, का हो, हे कुठून तुम्ही मिळवलं, कशातून तुम्ही गायले? मग त्यांनी मला पुस्तक काढून दाखवलं. मग ते पुस्तक पाहिलं, ते अभंगावरचं पुस्तक. मी पान उचकलं, तर त्याचं समर्पण होतं राजदर आराध्य आणि पंत बाबा, असं त्याच्यावर समर्पण होतो. मी आवडीपर्यंत पुन्हा पुस्तक घेतलं, वाचलं आणि लिहून काढलं, भराभरावर त्याच्यावरचं परीक्षण लिहिलं आणि ते मला वाटतं जिज्ञासा 3ऱ्या खंडामध्ये ते दिलेलं दिलेलं. सांगायचं तात्पर्य की विविधांगी लेखन, बाबांचं जे लेखन एकांगी नाही, ते विविध म्हणजे ललित स्वरूपाचं जरी असलं तर त्याला कंगोरे खूप आहे, त्याला आयाम खूप आहे, तर विविध, जसं कमलपुष्प विकसित व्हावं, एक कळ्याने पुलकित व्हावं, विकसित व्हावं, तसं ते वाङ्मय, ललित वाङ्मय अनेक अंगाने विकसित होत गेलेलं आहे. मग अभंग रूपाने आहे, पद्य रूपाने आहे, श्लोक रूपाने आहे, काय काय मांडणी करावी. त्यानंतर एक सूर्य एक प्रभा, असं जे पुस्तक, असं एक छोट्या खाणी कथा दीर्घ कथा होती. त्याच्यानंतर गोत्रज नावाचे कथा, हे पहिल्यांदा पुस्तक हे मानभावी वाचकापर्यंत पहिल्यांदा पुस्तकं पोहोचली आणि फार भरभरून कौतुक झालं आमच्यासारख्या प्रथम अभ्यासकाला. ती पात्र जवळून निरखता आली, पाहता आली आणि ती पात्र मनाला भिडली. म्हणजे माईपट्ट काय आहे, एक प्रभा एक सूर्य, म्हणजे संपूर्ण लीळाचर तर वाचून आपल्याला ते कळणार नाही, पण ती एक प्रभा एक सूर्य एक प्रभा, हे जर पुस्तक छोटे खाणे आपण दीर्घकथा वाचली तर अख्खं संपूर्ण समग्र माईपट्ट आपल्या डोळ्यापुढे उभं राहतं. अशी ताकद, त्या रचनेची ताकद, भाषेची ताकद, वर्णनाची ताकद ही जबरदस्त आहे. आणि हे याचं अतिशय मर्मगर्भी त्याच्या साहित्याच्या भाषेमध्ये, साहित्यिकाच्या भाषेमध्ये, साहित्याच्या भाषेमध्ये निरीक्षण आणि परीक्षण या दोन्ही परिप्रेक्षातून इथे प्रख्यात विद्वान समीक्षक डॉक्टर कोमलजी ठाकरे यांनी मांडलं. आपला सर्वांचा जास्त वेळ न घेता मला या सत्राचा अध्यक्ष केला. आता माझी उंची फार कमी आहे या क्षेत्रामध्ये, पण तरी मला सन्मानित आपण केलं, त्याबद्दल मी आपले ऋणी आहे. धन्यवाद देतो आणि थांबतो. परमपूज्य आचार्य प्रवर डॉक्टर श्री सोनपेटकर बाबा आणि आजचे प्रथम वक्ते प्राध्यापक डॉक्टर राजेंद्रजी राऊत यांनी झांझर या कादंबरीवर उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलेलं आहे. तसेच ललित साहित्यावर प्राध्यापक डॉक्टर कोमलजी ठाकरे यांनी विस्तृत असं विवेचन केलेलं आहे. बाबांचं खरं तर आपण सर्वांनी झोळी हा काव्यसंग्रह वाचलाच आहे. तर त्या काव्यसंग्रहात बाबांनी इथे साधके याचक व्हावे, भिक्षेने उदर भरावे, विचाराचे कण मानून घ्यावे, या जगाला वाटत जावे, धुळी कणावर चालत असता ज्ञानाचे कण वेचित जावे. खरोखरच या ठिकाणी हा महाचिंतनेचा उत्कृष्ट असा पहिल्या दिवसाचा तृतीय सत्राचा म्हणण्यापेक्षा